ठीक आहे. राष्ट्रवादीचा 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 अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है, अजित दादा पवार तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है, सतीश चौहान साहब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है, माननीय सतीश चौहान साहब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है। माननीय सर तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून तुम्हाला राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी मिळाली आहे, काय सांगाल त्याबद्दल? मला प्रभाग 9 मधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली फक्त माझ्या कार्यामुळं आणि माझ्या कामामुळं, जे माझे ग्राउंडचे कामं आहे त्या कामामुळं, आणि मी सक्रिय कार्यकर्ता आहे नारेगावमधून. त्यामुळं लोकांना माहिती आहे ड्रेनेज असो, रोड असो, लाईट असो, पाणी असो, रस्ते असो, यामध्ये मी सर्वांना पदवर न राहता मी हे कार्य केलेले आहे. तरी राष्ट्रवादीनं हा विचार करून मला हा उमेदवार घोषित केला. काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता? काय मुद्दे असे आहे की नळ म्हणजे नगरसेवकाचा शॉर्ट फॉर्म म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते. नगरसेवकचा हा कार्य असतो तर त्यानं या आपल्या वस्तीतल्या, गल्लीतल्या, बोलीतल्या ड्रेनेज, रोड, लाईट, पाणी या समस्येचं निवारण केलं पाहिजे. हे मुद्दे घेऊन आम्ही जेथे महानगरपालिकेला जाणार. हे मुद्दे झाले, परंतु तुमच्याकडं वार्डाच्या विकासासाठी काय विजन आहे आणि तुम्ही आज प्रचारासाठी फिरताय, काय लोक मागणी करतात? लोक मागणी करताय की अफसर भाऊ तुम्हाला जे आहे तो कोणत्याही पार्टीचं तुम्ही स्वतः अपक्ष उभं राहिले तरीसुद्धा आम्ही तुम्हालाही मतदान करणार. की तुमचं कार्य सरळ समाजाला घेऊन तुमचं कार्य आहे. या कार्याला आम्ही सलाम करतो, नमस्ते करतो, आदाब करतो. यामुळं हे कार्य, मी माणूस मोठा नसतो कोणत्याही गोष्टीमध्ये, त्याचं कार्य मोठं असतो आणि कार्यामुळं माणूस जाणला जातो. एक वेगळा प्रश्न असा होता, तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आहात होते, पहिल्यापासून तुम्ही स्थापन झाली तेव्हापासून, आणि तुम्ही पदाधिकारी पण राहिले. असं काय घडलं की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून तिकीट घ्यावं लागलं? मी वंचित बहुजन आघाडीचा शहर अध्यक्ष होतो आणि हा कार्य घडायचा प्रश्न असा आहे कारण की आम्ही तळागाळाचे कार्यकर्ते, तळागाळातले लोक, आम्ही जे गल्लीमध्ये, बोलीमध्ये, गल्लीमध्ये, गावागावामध्ये जो हिंडतात, आम्ही आमच्या मेहनतीचा आम्हाला फळ मिळाला पाहिजे. त्यामुळं आम्ही जे तो वंचित बहुजन आघाडीला राजीनामा ह्यामुळं दिला कारण की वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्याला घेऊन चालणारी पार्टी होती. पण आज आम्हाला कळलं का ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला ही पार्टी घेऊन चालत नाही. आज त्यामुळं आम्ही जे येतं आदरणीय अजितदादा पवार आणि सतीश भाऊ चव्हाण जे आमचे MLCचे आमदार आणि अभिषेक भाऊ यांच्या हातावर प्रवेश करून आम्हाला प्रभाग 9 मधून तिकीट दिलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं सक्रिय कार्यकर्ता होतो आता नाही. यामुळं मी आपल्याला सांगू इच्छितो की माणसाचं कार्य मोठं असतं, माणूस मोठा नसतो, कार्यामुळं तो मोठा होतो. तर हे आमच्या पार्टीनं विचार करायला पाहिजे होती. प्रभाग माझ्या मनासारखा न भेटल्यामुळं मी प्रभागामध्ये जे तळागाळातील ब्रेजवाडीचे काही कार्यकर्ते असतील, SP वगैरे असो, योगेश दाभाडे असो किंवा सावित्रीनगरचे काही कार्यकर्ते असतील, काही मिसळीचे कार्यकर्ते असतील, या लोकांना घेऊन मी प्रभाग लढणार होतो. कारण की प्रभाग लढण्यासाठी ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते लागतात. त्यामुळं मला कार्यकर्ते तसे न मिळाल्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीला राजीनामा दिला. माझ्या मनाप्रमाणे प्रभाग न दिल्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीला राजीनामा दिला. का प्रभागामध्ये मी प्रवेश करता वेळेस त्यांना म्हणलो होतो की मला प्रभाग माझ्या मर्जीचा पाहिजे, ताकी मी लोकांसाठी जे तो धावून जाऊ आणि लोकांसाठी प्रभागातले माझे लोक मला आणि तुम्हाला मानणारे असावा. सगळ्या लोकांचे मी बॉन्ड सुद्धा तरी करून घेतले होते. पण आज रोजी जे तो तिथून त्या कार्यकर्त्यांना मला एकट्याला तिकीट देऊन तुम्ही काय करणार? मला एकट्याला तिकीट द्यायला लागले होते. मला एकट्याला तिकीट नव्हतं पाहिजे, मला तिकीट पाहिजे होतं सर्व प्रभागातून सगळे लोक जे सक्रिय आहेत त्या लोकांसाठी. त्यामुळं मी राजीनामा वंचित बहुजन दिला. आत्ता तुमच्यासोबत किती लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणजे राजचा विषय असा आहे कारण की जसं माझं डिक्लेअर झालं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटकडून, तर लोकांनी मी कोणाला सांगितलं, फक्त आमचे जो हिनुजभाई आहे यांना फक्त मी फोन मारून बोललो की आपलं असं डिक्लेअर झालं. सतीश दादा चव्हाण जो MLC आमदार, अभिषेक भाऊ यानं आपलं डिक्लेअर केल्यावर यानं माझ्या यूज तर तो 100-200 कार्यकर्ते जमा करून गेले और जल्लोष केला. आता आम्ही शेकडोच्या तादादमध्ये आहे का हजारोच्या तादादमध्ये, आपल्याला पुढं येणारी वेळ आहे याच्यामध्ये कळून जाईल.
या निमित्ताने तुम्ही वार्डातील मतदारांना काय आव्हान करता? हेच आवाहन करीन, कारण की बार बार आम्हाला जे आहे आंदोलन मोर्चे उपोषण करावं लागते, कारण की आज जे आहेत अजितदादा पवार यांची सत्तामध्ये उपमुख्यमंत्री आहे आणि 42 आमदार आहे आणि काही खासदार आहे आणि भरपूर नगरसेवक आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलनं उपोषणं आणि हे सगळ्या बाबती आम्हाला करावं लागत नाही, कारण की सत्तेमध्ये आपला माणूस आहे. सत्तेमध्ये असताना देखील आम्हाला कोणत्याही गल्लीची, कोणत्याही बोलीची, कोणत्याही टीव्हीची, कोणत्याही रोडची, कोणत्याही लाईटची आम्हाला समस्या येणार नाही, हे मी आपल्याशी दावा करतो. आणि माझे हे बोलत शब्दाला मी संपतो. अस्सलाम वालेकुम. जय संविधान, जय महाराष्ट्र. तुमचं नाव? मेरा नाम अफसर अब्दुल पठान.